नमस्कार, स्वागत आहे तुमचं रुपालीज फूड कल्चरमध्ये। केळी सर्वांनाच खायला आवडतात आणि केळीपासून तयार केलेला केक असो की ब्रेड लहान काय मोठ्यांनासुद्धा नक्कीच आवडतो। सकाळी चहासोबत ब्रेड घरोघरीच खाल्ल्या जातात, परंतु तो मैद्यापासून बनवलेला जातो की जो अनहेल्दी आहे। परंतु आज आपण केळी आणि गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असा बनाना ब्रेड बनवणार आहोत। करायला खूप सोपी रेसिपी आहे आणि यासाठी कंडेन्स मिल्क, बटर असं काही साहित्य वापरलं नाही की जे घरात उपलब्ध नाही। अगदी घरात उपलब्ध असलेल्या बेसिक साहित्य वापरूनच आपण आज हा अतिशय टेस्टी असा हा बनाना ब्रेड किंवा बनाना केक बनवणार आहोत। चला सुरुवात करूया। आज आपण बनाना ब्रेड हा कढईमध्ये गॅसवरच आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत। तर त्यासाठी एक जाडबुडाची कढई घेतली आहे, एक रिंग ठेवली आहे आणि एअरटाईट असं झाकण ठेवलं आहे आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवर याला प्रीहीटसाठी गॅसवर ठेवून दिलं आहे। आता दुसरी तयारी आपण इथे केक टीन जो आपण वापरणार आहोत तर तो आपण तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घेऊ आणि आता त्यामध्ये मी असा हा पार्चमेंट पेपर घालत आहे। आपण नाही घातला तर किंवा कणिक वगैरे असं डस्ट केलं तरी चालेल। तर आता दोन तयारी आपल्या आवश्यक आहे, तर ती आपण सुरुवातीलाच करणं गरजेचं असतं। तर आता आपण इथे 3 केळी घेतली आहे, कारण आपण बनाना ब्रेड बनवतो आहे त्यामुळे इथे मी पिकलेली केळी घेतली आहे। यापेक्षाही पिकलेली किंवा डाग पडलेली केळी जर असेल ना तर या केकला त्याने टेस्ट खूप छान येते। तर अशा पद्धतीने आपण 3 केळी घेतले आहे, सोलून घेऊ आणि आता याला आपण फोकच्या साहाय्याने छान असं मॅश करून घेऊ। आपण हवं तर मिक्सरवर सुद्धा मॅश करून घेऊ शकता। तर अशा पद्धतीने आपण मॅश केलं की अगदी छान असं फाईन मॅश होतं। तर बघा आता केळी आपण इथे खूप छान अशी बारीक करून घेतली आहे आणि मस्त अशी एकजीव झाली आहे। थोडेफार जाड पार्टिकल्स असले तरी काहीच हरकत नाही, कारण ती केकमध्ये दिसायलाही छान दिसते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते। तर आता एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये आता ही मॅश केलेली केळी आपण घालून घेऊ। तर आता इथे मी अर्धा कप अशी ब्राऊन शुगर घेतली आहे। तर आता आपण ब्राऊन शुगरच्या ऐवजी नॉर्मल साखर वापरली तरी हरकत नाही, किंवा आपण गूळसुद्धा इथं वापरू शकता। आता अर्धाच कप मी इथे दही घेतलं आहे आणि आता अर्धाच कप इथे मी सनफ्लॉवर ऑइल घेतलं आहे। तर आता तेल आपल्याला इथे खूप जास्त फ्लेवरचं वापरायचं नाही, म्हणजे जसं की शेंगदाणा तेल अजिबात वापरायचं नाही। तर आता इथे सनफ्लॉवर ऑइल मी वापरलं आहे आणि आता हे सगळं आपण छान असं एकजीव करून घेऊ। तर आता यामध्ये साखर छान अशी मेल्ट झाली आहे आणि आता याच मिश्रणामध्ये अगदी पाव चमचा मी इथे दालचिनी पावडर टाकली आहे। ऑप्शनल आहे, परंतु घातली तर चव छान येते। आणि 1/4 कप अशी मी इथे ड्रायफ्रूटचे कतरण इथे घातली आहे आणि 1 चमचा इथे व्हॅनिला इसेन्स घातला आहे। आता हे सगळं छान असं आपण मिक्स करून घेऊ। तर आता इथे आपला लिक्विड बेस इथे तयार झाला आहे। आता यामध्ये आपण जे आता ड्राय इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत तर त्यासाठी आपल्याला ते चाळून घेणं गरजेचं आहे। तर आता इथे एक चाळणी घेतली आहे आणि आता इथे मी 2 कप गव्हाचं पीठ वापरणार आहे। तर आता इथे गव्हाचं पीठ आपण चाळून घेऊया। तर आता दुसरा कप परत घेते आहे। आता त्यामध्ये आपण काही ड्राय इन्ग्रेडियंट्स घालून घेऊ। तर आता इथे मी पाव चमचा मीठ घातलं आहे आणि आता इथे 2 टीस्पून मी इथे बेकिंग पावडर घातली आहे आणि 1 टीस्पून बेकिंग सोडा घातला आहे आणि आता यालासुद्धा आपण चाळणीच्या साहाय्याने छान असं चाळून घेऊ। तर असं चाळल्याने जाड पार्टिकल्स हे वरती राहतात आणि आपला केक म्हणा किंवा ब्रेड म्हणा छान असा स्पंजी तयार होतो। तर आता हे छान असं मिश्रण आपण एकजीव करून घेऊ। तर आता हे मिश्रण बनवण्यासाठी आपण इथे अर्धा कप दुधाचा सुद्धा वापर करणार आहोत, परंतु सुरुवातीला अजिबात करायचं नाही। सर्वप्रथम हे सगळे जिन्नस आपल्याला सगळं तयार मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे। तर आता थोडं दूध वापरते आहे आणि आता याला आपण चांगलं असं मिक्स करून घेऊ। तर आता हे मिश्रण आपल्याला अजिबात पातळ बनवायचं नाही किंवा खूप जास्त अगदी घट्ट दाटसरसुद्धा बनवायचं नाही, परंतु शक्यतोवर आपल्याला असं दाटसर कन्सिस्टन्सीचंच हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। तर आता आपण जो केक टीन तयार करून घेतला, आता त्यामध्ये आता आपण हे मिश्रण यामध्ये घालून घेऊ। तर आता या स्टेपला आपल्याला अजिबात वेळ घालवायचा नाही, कारण आपली एकीकडे कढईसुद्धा छान अशी आपली हे गरम झालेली आहे
आणि आता लगेच आपण हे मिश्रण घालून घेऊ, म्हणजे यामधील सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिव्ह असतं आणि लगेच याला हीट मिळाली की आपला केक छान असा फुलतो किंवा आपला ब्रेड छान असा स्पंजी होतो आणि फुगतो. तर आता लगेच आपल्याला हे मिश्रण वेळ न घालवता केक टिनमध्ये घालायचं आहे. थोडंसं हलकंसं टॅप करून घेऊ. आता यामध्ये आपण थोडंसं आवडीप्रमाणे तीळसुद्धा वरून स्प्रिंकलर करू शकता. तर आता इथे मी काही काळे तीळ आणि पांढरे तीळ याचा वापर केला आहे आणि आता हे यावर आपण वरतून छान असं स्प्रिंकलर करून घेऊ. तर आता हे दिसायला खूप छान दिसतात. आपण नाही घातलं तरीसुद्धा चालेल, परंतु खायलासुद्धा पौष्टिक असतात आणि दिसायलासुद्धा आपला ब्रेड खूप छान दिसेल. तर आता अशा पद्धतीने आता हे वरतून भुरभरून घेतलं आहे आणि टॅप करून घेतलं आहे. आता लगेच आपण हा केक टिन आपण प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ठेवून देऊ. तर आता कढई खूप गरम असते, त्यामुळे काळजीपूर्वक आपल्याला झाकण काढायचं आहे आणि आता हा केक टिन अलगद आपल्याला कढईमध्ये ठेवून द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण हा केक टिन इथे आपला ब्रेड बेक होण्यासाठी ठेवून देऊ. झाकण ठेवू. झाकण अशा पद्धतीने ठेवायचं की आतली गरम हवा बाहेर येता कामा नये आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी लो ठेवायची आहे आणि साधारण आपल्याला 30 मिनटं अजिबात याला हात लावायचा नाही. तर आता 30 मिनटानंतर बघा आपला ब्रेड खूप छान असा बेक झाला आहे. चाकूच्या साहाय्याने आपण यामध्ये रोवून बघितलं तर अगदी चाकू अगदी क्लीन येतो आहे आणि मस्त असा छान भाजला गेला आहे आणि अशा पद्धतीने मस्त ब्राऊन आणि सोनेरी रंगावर आपला हा केक किंवा ब्रेड इथे तयार झाला आहे. तर आता याला डिमोल्ड करून घेऊ. तर आता डिमोल्ड करण्यासाठी आपण एका पॉटवर इथे हे आपण पलटी करून घेऊ आणि याला जो आपण पार्चमेंट पेपर लावला होता तो काढून घेऊ. तर आता बघता क्षणीच आपल्या लक्षात येत असेल किती मॉइस्ट आणि परफेक्ट टेक्स्चर या आपल्या ब्रेडला आलेलं आहे आणि टेस्ट तर काय सांगू तुम्हाला, अतिशय भन्नाट आहे. कारण यामध्ये आपण जे घटक पदार्थ वापरले आहे ते या केकला जबरदस्त असा फ्लेवर देतात. जर घरी पिकलेली केळी असेल तर हा बनाना केक आपण नक्की करायलाच हवा. अतिशय पौष्टिक आहे. जर बाहेरचे बेकरीचे पांढरे मैद्यापासून बनवलेले ब्रेड वापरल्यापेक्षा अशा पद्धतीने जर आपण घरच्या घरी घरातीलच साहित्यात असा पौष्टिक बनाना केक केल्यास आपलं आरोग्य नक्कीच चांगलं राहील. तर बघा किती सुंदर असं याला टेक्स्चर आलेलं आहे. रंगसुद्धा खूप भारी आला आहे आणि विशेष म्हणजे आपण बाहेरून याला काहीही विकत आणलं नाही. अगदी घरातीलच साहित्य वापरलं आहे. मस्त सॉफ्ट झाला आहे. अगदी मस्त खूपच सुंदर अगदी सॉफ्ट लुक याला आला आहे आणि खायलासुद्धा तितकाच अप्रतिम आहे. तर असा हा बनाना केक आपण नक्की करून बघा. मुलांच्या टिफिनमध्ये आपण सुद्धा देऊ शकता. नाश्त्यालासुद्धा हा केक खाऊ शकता किंवा टी टाईम केक म्हणून तर आपण नक्कीच खाल. परंतु असा हा हेल्दी केक करायला मात्र अजिबात विसरू नका. तर आजची ही रेसिपी आपल्याला नक्कीच आवडली असेल याची मला खात्री आहे. रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर प्रथमच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. लवकरच भेटू अशा छानशा हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा, निरोगी रहा. धन्यवाद.